सर्वांना कशा सर्वजण बरे आणि चांगलेच असताल नाही का. आणि सर्वजण भारत पाक युद्ध टी व्हीवर मोबाईलवर पाहतच असतात. तर काय झालं, जळगावचे एक पाटील कुटुंब आहे, त्यांचा मुलगा, त्याचं 5 मेला लग्न झालं आणि 6 मेला त्याची पूजा झाली सत्यनारायणची. आणि 7 का 8 तारखेला त्याला बॉर्डरवर पाकिस्तानचा आणि भारताचं युद्ध आहे, त्यामुळं त्याला आपल्या सेवेत रुजू होण्यासाठी त्याला फोन आला की तुम्ही तातडीने रुजू व्हा. 4च दिवसाची नवरी. फार रडत होती हो नवरी. नवरा चालला होता तेव्हा तिचा लढायला. हाताला मेहंदी, डोळ्यात रडू, डोक्यावर पदर आणि आजूबाजूला सासरची माणसं आणि चाललेला नवरा रेल्वेने. असा मी व्हिडिओ पाहिला होता काल परवा. मला पण फार वाईट वाटलं. आणि नवरदेवाच्या पण हाताला अशी मेहंदी, दोन्ही हाताला मेहंदी. जेव्हा तो टाटा करत होता ना तेव्हा ती मेहंदी दिसत होती. फार वाईट वाटलं हो. आणि ती सर्वांना सांगत होती की सिंदूर या ऑपरेशनसाठी मी माझं कुंकू पाठवत आहे. आणि ते तिचं कुंकू म्हणजे तिचा नवरा लढाईसाठी पाठवला आहे. माणसाचं केवढं मोठं असतं. नवीन लग्न झाल्यावर नवऱ्याने सोडून जायचं असं कोणालाही क्षण येऊ नये, एवढा म्हणजे दर्दनाक क्षण होता तो. आणि सैनिकासंगती लग्न करणं म्हणजे त्याला मोठं मन लागतं आणि प्रत्येक गोष्ट सहन करण्याची ताकद पाहिजे, तरच ती सैनिकाची बायको बनू शकते, हो की नाही. कारण का बराच काळ त्यांना एकट्याला राहावं लागतं आयुष्यामध्ये, असं आहे बघा. आणि तो लढाईसाठी निघून गेला आहे आणि ती आता एकटी आहे. परंतु तिने एकच बोलली की सिंदूर, माझ्या बहिणींचं सिंदूर ज्याने घेतलं त्यांच्यासाठी मी माझं कुंकू पाठवत आहे. आणि ती रडत होती. लहानच मुलगी होती, एवढी काही मोठी नाही, तिला काय अनुभव असणार. एवढ्या दिवसांनी नवरा आला आणि जे आनंदाचे दिवस होते त्यांचे क्षण होते. म्हणजे लग्नानंतरचे 1-2 महिने हे फार हे असतात. 2च महिने सुट्टी असते किंवा 1 महिना 1.5 महिना सुट्टी असते. कारण का नेव्ही म्हणा, आर्मी म्हणा आणि एअरफोर्स म्हणा, इथे जे कामाला लोक असतात ना त्यांना सुट्ट्या फार कमी असतात. असं असतं बघा. ज्याच्या संगती हे घडतं ना त्यालाच माहिती असतं दर्द काय असतं. आणि नवरा गेल्यावर कामाला बाई किती एकटी पडते आणि तिला कुठेच मन लागत नाही. तिला सतत आपल्या नवऱ्याची आठवण येते. हल्ली आता तरी फोन आहे, पूर्वी तर काहीच नव्हतं, साधनच नव्हतं कॉन्टॅक्ट करायचं. एकदा गेलं ना त्याचा संबंध ना आपला संबंध. कधीतरी 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी एखादं पत्र आलं तर ठीक, नाही तर ते पण नाही. जे मर्चंट नेव्हीमध्ये होते ना त्यांचं असंच होतं. 2 महिन्यांनी एक पत्र यायचं, मग त्या पत्राचं उत्तर, मग ते शिप कुठं थांबल्यावर मग ते त्यांना पत्र भेटायचं, लेटर भेटायचं, मग ते त्या पत्राचं उत्तर द्यायचे. म्हणजे असे मोजके त्यांचं 9-10 महिन्याचं 10 महिन्याचं त्यांचं हे असायचं. शिपवर काम करायचं, शिपवर 10 महिने काम करायचं आणि 2 महिने सुट्टी. तर 10 महिन्यामध्ये 2-3च लेटर यायचे, पण तेच फार मोठे मौल्यवान वाटायचे हो. एकमेकाच्या साठी लिहिलेल्या 4 ओळी त्याच खूप मौल्यवान वाटायच्या आणि किती आनंद व्हायचा. पोस्टमॅनला सारखं विचारायचो, आलं का हो आमचं लेटर? तो म्हणायचा नाही, आलं तर मी तुम्हाला देईलच, असं. म्हणजे आणि ते पत्र जेव्हा यायचं ना तेव्हा सासू सासरे, घरातली मंडळी, दीर, आई वडिलांच्या घरातले सर्व नातेवाईक, बहिणी भाऊ यांना खूप आनंद व्हायचा. अरे पत्र आलं, अरे काय लिहिले पत्रात, असं सर्वजण विचारायचे. ह्याचा माझा अनुभव मी सांगते. असं आहे बघा, माहिती का. ज्याच्यावर बितते ना त्यालाच माहिती असतं नवऱ्यापासून दूर राहणं. आणि लेकरं बाळं झाल्याच्या नंतरचं नाही बोलत का मी, तेव्हा तर माणूस रुळून जातो.
परंतु जेव्हा लग्नाचे नवीन दिवस असतात ते काढणं म्हणजे इतकं कठीण आहे ना, खूप कठीण. अक्षरशः कोणाला नको अशी वेळ मी तर म्हणते. धन्यवाद.